काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आज चंद्रपूरमध्ये पत्रकार परिषद घेणार। बीडमधील कालच्या महाएल्गार मेळाव्यातून भुजबळांची वडेट्टीवारांवर टीका। वडेट्टीवार पत्रकार परिषदेतून भुजबळांना उत्तर देण्याची शक्यता। पाऊस आणि विहिरी तुडुंब भरल्याने राज्यामध्ये यंदा रब्बीचं क्षेत्र 67 लाख हेक्टरवर जाणार। शेतकऱ्यांनी बियाणे खतांची चिंता करू नये, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचं हे आवाहन। लांब पल्ल्याच्या 2 गाड्यांना सिंधुदुर्ग आणि कणकवलीमध्ये थांबा मिळणार। निजामुद्दीन मरुसागरला सिंधुदुर्गमध्ये तर कोइंबतूर गांधीधाम एक्सप्रेसला कणकवलीमध्ये थांबा मिळेल। पालकमंत्री नितेश राणे यांनी मानले केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे आभार। सध्या देशात आणि राज्यामध्ये दाढीवाल्यांचं राज्य सुरू। जळगावमधील एका कार्यक्रमात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांचं हे वक्तव्य। मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा भाजपच्या जिल्हाध्यक्षांचा आरोप। तर मतदार यादीमध्ये 7000 नावांची पुनरावृत्ती, 3000 मृतकांची नावं। बुलडाण्याचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांची पालकमंत्र्यांकडे तक्रार। नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये अतिरिक्त आयुक्तांचा वर्ग। दुर्गानगरमधील हिंदी आणि मराठी प्राथमिक शाळेमध्ये अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी यांनी विद्यार्थ्यांसोबत साधला संवाद। नागपूरमध्ये महाज्योतीची 7 मजली भव्य अशी इमारत आणि 12 मजली भव्य प्रशिक्षण केंद्र उभारली जाणार। उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इमारतीचं भूमिपूजन पडणार पार। औषध निर्माण शास्त्राच्या सर्वच महाविद्यालयांवरील प्रवेशबंदी उठवली। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे हे आदेश। पायाभूत सुविधा नसल्यानं 89 महाविद्यालयांमधील 2025-26 या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षाचे प्रवेश रोखण्याचे पीसीआयने दिले होते आदेश।